मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत मे हप्ता जमा झाला आणि जूनचा हप्ता देखील जमा झाला. परंतु मला भरपूरसे असे कमेंट आले लाभार्थ्यांचे. बहुतांश सर्वच लाभार्थ्यांचे मी कमेंट वाचलेले आहे, टेन्शन घेऊ नका. परंतु तुमच्या कमेंटच्या माध्यमातून जे तुम्ही क्वेश्चन केलेले आहे की तुम्हाला मेचा हप्ता जर का जमा झाला नसेल किंवा जून महिन्याचा हप्ता जर का तुम्हाला जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला. मित्रांनो बघा, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं होतं की मेचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता हा जमा झाला. परंतु आता आपल्याला कमेंटच्या माध्यमातून भरपूरशी माहिती कळालेली आहे की काही लाभार्थ्यांना जसं की मेचा हप्ता जमा झाला नाही तर काहींना जून हप्ता सुद्धा जमा झाला नाही. यासाठी काय करायचं आणि बहुतांश लाभार्थ्यांना मी बघितल्यानंतर मला समजलं की 2,500च्या ऐवजी 200 रुपये त्यांना जमा झाले किंवा कमी अमाऊंट झाले. 1900 रुपये एका लाभार्थ्यांना आणि 200 रुपये जमा झाले. म्हणजे असे कमी प्रमाणामध्ये जर का आपल्याला पैसे जमा झाले असतील, या कंडिशनमध्ये काय करायचं किंवा हप्ता आला नाही या कंडिशनमध्ये काय करायचं, हप्ता कसा मिळणार, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो. परंतु एक विनंती आहे, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर का संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, विधवा महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा कुठल्याही निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कामे करायचे आहे. 100% तुम्हाला पैसे येऊन जाणार. तुम्हाला काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे सांगायचं आहे की आम्हाला हप्ता आला नाही, तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते झालं एक काम, तुमच्या बँकेची केवायसी तुम्ही परिपूर्ण केली आहात का हे एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी तुम्ही निराधार योजनेची केवायसी केली होती ती केवायसी सक्सेसफुल झाली का हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. कारण की बघा, काही वेळेस काय होते की भरपूरसे प्रॉब्लेम इथे येत असते किंवा आता जसं की तुम्हाला माहिती आहे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जे पैसे येणार आहे त्या पैशाच्या माध्यमातून फोटो व्हेरिफिकेशन हे फेल होत आहे किंवा आधार कार्ड व्हेरिफिकेशन फेल होत आहे, बँकेचं व्हेरिफिकेशन ऑटोमॅटिकली फेल होत आहे. या कारणास्तव सर्व लाभार्थ्यांना पैसे पोहोचणं इथे शक्य झालेलं नाही. म्हणजेच बघा, आता जून महिन्याचं जे वितरण आहे सरकारने मे महिन्यामध्ये कोणत्या कारणास्तव केलं, कारण की बघा, जे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला पैसे येत आहे. आता समजा सपोज आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे मिळाले नाही तर तेच कारण होत आहे. म्हणजे त्या कारणास्तव सरकारने काय केलं की डीबीटी प्रणालीमध्ये म्हणजे फोटो व्हेरिफिकेशन फेल होणं किंवा आपलं बँकेचं व्हेरिफिकेशन फेल होणं आणि आपल्यापर्यंत पैसे पोहोचत नाही, या कारणास्तव डीबीटी प्रणालीवर जे काय त्यांनी अपडेट केलेलं आहे त्यावरती काम करण्याचं ठरवलेलं आहे. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर या कदाचित तुम्हाला या महिन्यामध्ये हप्ता मिळाला नसेल किंवा ह्याचे काम जर का पूर्ण झालं तर 100% आपल्याला कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. दिव्यांग बांधव असाल तर बघा, दिव्यांग आता तुमच्यासाठी मी स्पेशली व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते सांगितल्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगितलेली आहे. नक्की तुम्हाला तो व्हिडिओ चेक करायचा आहे. मित्रांनो, हप्ता जमा झाला नाही, सांगितलेले कामं करा आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला सांगितलेले कामं पूर्ण करून घ्यायचे आहे. 100% पैसे मिळणार. आणि तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील तर त्यावरही सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज कुठे करायचा आहे, एक अर्ज मी तुम्हाला सांगणार आहे, तो अर्ज तुम्हाला करायचा आहे. 100% तुम्हाला गॅरंटेड पैसे येणार आहे. आणि जी या महिना गेल्यानंतर जून महिना गेल्यानंतर जून महिन्याभर तुम्हाला वाट बघायची आहे. कारण की यावरती वेबसाईटवरती एक सरकार काम सुरू करणार आहे. काम सुरू झाल्यानंतर काम पूर्ण होतपर्यंत आपल्याला इथं धीर धरणं शक्यतोवर आपल्याला पैसे मिळणारच आहे. कारण की फोटो व्हेरिफिकेशन फेल होणं किंवा लाभार्थ्यांना पैसे न पोहोचणं या सर्व बाबी दिसून येत आहे. याचाच सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सरकारने यावरती काम करण्याची इथं, जसं की जून महिन्याचा हप्ता आपल्याला मे महिन्यामध्ये दिला त्याचं हेच कारण होतं. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच तुम्हाला कामाचे व्हिडिओ सर्वात अगोदर जाणून घ्यायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.